तुम्हाला एकच मिशन आहे, तेच मिशन पूर्ण करायचं आहे, टू किल द अदर्स. बुद्धीच्या गोष्टी इथं बोलायच्या नाही. लोकांना हेल्पलेस करून त्यांना आधार देणं. असमानता, गरिबी हे राज्यांत. आता यांची कोर फिलॉसॉफी, द मिथ ओव्हर रिझन. विवेकी बुद्धीला इथे गरज नाही. इथे काय आहे? गोष्ट जी बनवलेली असेल, खरी असेल, खोटी असेल, काय घेणं नाही. गोष्ट फॉलो करायची बस. त्या गोष्टी त्या कारणामुळे मला तुम्ही सत्ता द्यायची. त्याच्यामुळे विकृत अवस्था म्हटलं याला. अनलाईक अदर पॉलिटिकल थिअरीज लाईक लिबरलिझम, मार्क्सिझम, काहीतरी फॉलो करतात ना ते, काही सांगतायत आधीचे की हे हॅव्स आणि हॅव नॉट्स होते. हिस्टॉरिकल मटेरियलिझम बघितलं ना आपण की प्राचीन काळापासून आहे, विभागलेलं आहे. लिबरलिझम म्हणतो की तुम्ही बाजारमुक्त ठेवलं तर विकास होतो, इनोव्हेशन्स होतात, इकॉनॉमिकली माणूस पुढे जातो, इंडिव्हिज्युअल फ्रीडम मिळतं. हे बाय नाही. जी स्टोरी आहे ते आहे. आपण कुठले? रोमन साम्राज्य. तेच राहणार इथे. मशीन का चेक करण्याचे? आता मला सांगा. रेस 100 वर्षात सगळी मिक्स होऊन जाते. आपल्याला तर लाखो वर्ष झालं ना. माकडांपासून चालू आहे ना हे. बघितलं ना आपण. जोडायचं कधी पण. निअंडरथल गेलेले तिकडे, काही एशियामध्ये आले, काही आफ्रिकेत राहिले. सगळ्यांचे चेहरे बघा ना, वेगवेगळे आहेत ना आपले रेस, वंश. तुमच्यापैकी, माझ्यापैकी, जगामध्ये डोनाल्ड ट्रम्प सुद्धा म्हणू शकते का 100% मी याच रेस आहे? 101%. नाही. पण कारण यांनी ते स्टोरी, मिथ बस फॉलो करायचं आहे. दॅट रिले ह्या कशावरती आहेत? लॉजिकवरती. दॅट रिले ऑन लॉजिक, इकॉनॉमिक्स अँड फिलॉसॉफी. बट फासिझम रिलायज ऑन इमोशन अँड ऍक्शन. इमोशन काय इथे? आपण मूळचे. आणि ऍक्शन काय? कत्तल करा. इट ऍक्टिव्हली रिजेक्ट इंटेलेक्च्युअल डिबेट. समजा मी उसवली नाही तर मी काय म्हणेल, बुद्धी चालवली, द्या याला पण. हे पण नाही, हे त्यांच्यासोबत आहे, पाठवा. मग दुसरं कोणी विरोध करायला येईल का? नाही. मग तुम्हाला विचारलं, समजा मी हिटलर आहे, हे सगळं आपला ऑडियन्स आहे. मी म्हटलं की टेरिटरी आपली, मी म्हणलं इथे फक्त सुपर आर्यन्स वंशाचे लोक राहतील, मी त्याच्यापैकी एक आहे, तुम्ही त्याच्यापैकी एक आहेत, आणि बाकी सगळ्यांना मारा. त्यांच्यापैकी दोघं तिघ जण आले, हे म्हटले काय, कसं काय बोलू शकता तुम्ही सुपर आर्यन? व्हॉट आर द पॅरामीटर्स? डिसिजन कसं घेतलं तुम्ही? यांनी डोकं चालवलं, बरोबर. यांना म्हणलं बघा भिंतीकडं, हारीन दाखवतो तुम्हाला. दोघांना गोळ्या मागून भिंत तसेच मारायचे, डायरेक्टली शूट करायचे. आता तुमच्या डोक्यात आयडिया आल्या, यांच्यासारख्या तर बोलू शकणार? मी तुम्हाला विचारलं, मग आता माझा दुसरा डायलॉग आला, अरे तुम्ही कोण येत रे? तर तुम्ही काय म्हणणार? सुपर आर्यन. सुपर आर्यन. माहित नाही किती पर्सेंट आहे काय, पण म्हणावंच लागणार आहे. पण तुम्ही उद्या बंदूक घेऊन ह्यांना मारणार का? मी जर मारा म्हटलं तर सगळे. आता इथं दोघं तिघं गेले, तुम्ही मागचे मारणार की नाही? का? का? आता मीडियाने विचारलं तर सांगाल की हम तो सुपर आर्यन है, बहुत प्यार करते हैं सुपर आर्यन, हम हमसे हम ही रहेंगे यहाँ पे. घरी जाऊन जेव्हा प्रायव्हेट मध्ये बोलाल की नाही मारलं तर आपल्याला मारतील. कळालं? ही त्यांची स्ट्रॅटेजी होती. ती आजही ठिकठिकाणी यूज केली जाते. संकट आणणं लोकांवर. द कल्ट ऑफ द स्टेट. कल्ट माहिती आहे ना? एक कोणतीही पद्धत फॉलो करणारा समूह. त्याच्यावरती खूप खोलवरती जाऊ शकतो, खूप काही गोष्टी आहेत. काही लोक लॉजिकली मानतात, कोणी इलॉजिकली, कोणी मिथला मानतील, पण एक गोष्ट, एक पद्धती तिला फॉलो करत राहतात. मुसोलिनी फेमसली डिफाईन द फासिस्ट मोटो ॲज एव्हरीथिंग. काय बघा मोठा? एव्हरीथिंग विदिन द स्टेट. सगळं काही राज्याच्या अखत्यारीत. नथिंग आउटसाइड द स्टेट, नथिंग अगेन्स्ट द स्टेट. नथिंग अगेन्स्ट द स्टेट. पर्याय ठेवलं का? सगळं काय माझ्यात आहे. राज्य म्हणजे तो आहे. तिथं राज्य म्हणजे काय, त्यांचं काही खूप मोठं मंत्रिमंडळ आहे, लोकशाही पद्धती. अरे तो एकटा आहे आणि त्याचे विश्वासू. सेम विथ द हिटलर. तर राज्याचं म्हणणं काय, इथं मी टाका फक्त. एव्हरीथिंग विथ मी, नथिंग आउटसाइड मी, नथिंग अगेन्स्ट मी. हे सोप्पं मोठं आहे त्याचा. जे म्हणेल तेच झालं पाहिजे याचा अर्थ. So in this view, a human being has no value
अपार्ट फ्रॉम दिअर सर्व्हिस टू द गव्हर्नमेंट. कसले अधिकार नाही, कसला राईट टू लाईफ, कसलं काय. मग तुम्हाला स्वर्गात जागा भेटेल, सगळं मिळेल, सगळं बुक करून ठेवतो मी तुमचं, मारा फक्त. तेवढंच एक काम आहे तुम्हाला. तुम्ही दुसरी डिमांड करायची नाही, अधिकारांची डिमांड करायची नाही, बाकी गोष्टींची डिमांड करायची नाही. आपला जन्म एकाच कामासाठी झालाय. मग तुम्हाला ते भारी भारी कथा सांगायचे, हे सुपर आर्यांचे बघा ना, हिटलरचे काय सांगायचं कारण तो, हे रोमन साम्राज्याच्या ग्लोरियस गप्पा किती मारायचे, किती सांगायचे लोकांना भडकवण्यासाठी. भडकवणं म्हणजे ऐकायचंच आहे तुम्हाला, फॉलो पण करायचंय, कारण की ऑप्शन तर नाहीये दुसरा. भले पटलं नाही पटलं, मग भारी भारी कथा सांगणार, भारी भारी मिथ आणणार, आणि शेवटी काय म्हणणार, मारा दुसऱ्यांना. त्याच कामासाठी आपला जन्म झालाय. ते काम पूर्ण केलं तर हे मिळेल, ते मिळेल. मी नाही देणार तिकडे गेल्यानंतर. सो इन दिस व्ह्यू अ ह्युमन बिईंग हॅज नो व्हॅल्यू. आता हे झालं. इफ द स्टेट इज अ जायंट बॉडी, द इंडिव्हिज्युअल इज जस्ट अ सिंगल सेल. आणि सेल बिघडली तर काय करतं इम्युन सिस्टम, त्या सेलला किल करून टाकतं. इफ अ सेल, अ पर्सन ट्राय टू ऍक्ट इंडिपेंडेंटली, स्वतःचं डोकं चालवलं, इट इज व्ह्यूड ॲज अ कॅन्सर दॅट मस्ट बी कट आउट. सिंपल. सगळ्यात सोपी थेरी तुम्हाला हीच पटली असेल, किंवा मी आहे आणि मी आहे, माझ्या अगेन्स्ट काय नाही. पण मी काय आहे, कारण एक तर नॅशनलिझम किंवा रेसिझम. आपण वेगळे, इतर वेगळे, आणि मारा त्यांना. आणि ते मारण्यासाठी मी तुम्हाला काय करणार आहे, मिथ्स देणार आहे, दंतकथा देणार आहे. आपलं एवढे भारी होतं पहिलं, एवढे जबरदस्त आपले वंशज होते, देवाच्या नंतरचं वंशज आहे आपलं, ही मिलावट आली आहे बाहेरून, ही खराब आहे का, मारा यांना. कसं ह्यांना जगायचं, हे सब ह्युमन आहे. ह्यांना काय म्हणायचे माहिती, बाकीच्यांना ते सब ह्युमन. ह्युमन नाहीत ते, निम व्यक्ती. तुम्हाला आश्चर्य वाटेल, यांनी 4-4, 5-5 अपंग दिव्यांग लोकांना मारलं. म्हणजे सक्षमच नाही, डॉक्टरनी मारलं. डॉक्टर लोकांना आदेश दिले मारण्याचे, की हॉस्पिटलमध्येच मारा सगळ्या दिव्यांग लोकांना. 4-5 लाख दिव्यांग मारले होते. त्यांना जगायच्या आधी त्यांच्यात क्षमताच नाही, हे म्हणायचे क्षमताच नाही त्यांच्यात जगण्याची. विचार करा कोणत्या लेवलला भडकवत असणार आहे. आता आपण वेळेत निघतो, सोशल मीडिया टेक्नॉलॉजीच्या काळात. 40च्या 30च्या 40च्या दशकामध्ये तर आपल्याला दंतकथा म्हणजे रिअल गोष्ट वाटणार, कारण की तेव्हा माहित पण नव्हतं. तेव्हा तर बरेचसे लोक म्हणत होते सूर्यच काय पृथ्वीच मध्ये, भले ते कोपर्निकस नाही 15व्या-16व्या शतकात सांगितलंय. ना टीव्ही ना इंटरनेट, मुसोलिनी भारी रोमन हे ते नाही. एखादे 2 हुशार असायचे, ते काय बोलले तर त्यांना मारलेलं बघितलेलं आहे, तर बाकीचे काय बोलणारच नाही. समजला. तर मिथ त्यावेळेस खूप चालायचे. द रिजेक्शन ऑफ रिझन, बुद्धी का नाही चालवायची. फासिस्ट बिलीव्ह दॅट थिंकिंग कॉजेस डिव्हिजन. बुद्धी चालवली की तुम्ही भरकटता. तुम्ही मी नाही राहणार, माझ्यामध्ये नाही राहणार, तुम्ही राज्याच्या मध्ये नाही राहणार. मग तुमच्या डोक्यात कुरापती किडे येतील, सोशलिझमचे, लिबरलिझमचे, आणि ते मला डिस्टर्ब करतील. आणि मला डिस्टर्ब आवडतं का, आणि डिस्टर्ब झालो तर मी काय करतो, डेमो दिलेला आहे. सिंपल. तुम्ही विचार करणार तर तुम्ही काय, कोणत्या विचार म्हणजे काय, आयडिया, आयडिओलॉजी, तुम्ही कोणती तरी आयडिओलॉजी फॉलो करणार. मग आता बघा ना, तुम्ही जेव्हा थेरीज आपण सोशलिझम, मार्क्सिझम, लिबरलिझम या बघितलं, तुम्ही कोणत्या ना कोणत्या गोष्टीला फॉलो करू लागला असेल मनातून, की ही पण मला थोडी थेरी आवडली आहे, काय बाबतीत ही आहे, तुमची झाली असतील विचार सुरू, डोकं चालू लागलात ना, आणि मला ते नकोय. त्याच्यामुळे बुद्धी नाही चालवायची. मी सांगितली ना कथा, बस त्या कथेवरती चाला. इन्स्टेड ऑफ ट्रूथ दे व्हॅल्यू मिथ, दंतकथा. अ मिथ इज अ स्टोरी ऑफन फॉल्स, चुकीचीच असणार ना, दॅट युनाइट्स द पीपल फॉर अ सिंगल रिझन. आपण डॅश डॅश आहोत, ते डॅश डॅश आहेत. आणि यानंतर तुम्हाला माहिती आहे, ज्युईश लोक, हिटलरनं किती मोठा इतिहास आहे, आणि त्यांचा इतिहासही फार जिजसला मारण्यापासूनच आहे, तेव्हापासूनच आहे. ती एक ज्युईश एक अशी कम्युनिटी आहे जिनं, मी आपलं एक सेशन पण झालं स्पेशल त्यांच्यावर, की कधी तुम्ही त्यांच्याबद्दल नक्की अभ्यास करा. आपण पण खूप लढलेलो आहेत, आपण पण खूप अनुभव घेतलेले. भारतीय समाज पण एक खूप भारी विविधतेने नटलेला आणि खूप काही एक्सपिरियन्स केलेला समाज आहे आपला सुद्धा. पण तरीही सोबत ज्युईश समाजाबद्दल पण नक्की अभ्यास करा.
की तो संख्येनं छोटा असलेला हा समाज एवढा पॉवरफुल आज जगामध्ये कसं काय, आणि त्यांनी काय काय गोष्टी सहन केल्या आणि त्याच्यातून ते कसे बनले. लोखंडाला आपण म्हणतो आकार दिला जातो, फटके देऊन देऊ देऊ देऊ, आग गरम करून फटके देणं, तर आकार मिळतो ना लोखंडाला. तर त्यातून एखादी वस्तू निर्माण होते. तसं तो समाज निर्माण झालेला आहे. खूप आघात सहन केलेले त्यांनी, खूप जिथे जिथे त्यांची छळवणूक झालेली आहे, किलिंग झालेले आहेत, आणि त्याच्यामुळे ते जास्त मजबूत बनले, खूप जास्त मजबूत बनले. इस्रायल तर मुसोलिनीने आधी काय केलं, इथले लोक तर बरेचसे ज्युइशांच्या आर्मीमध्ये पण होते, पण दोघांची ओळख झाली ना, हे अजेंडा एकत्र आला. आता ह्याला तर खपत नाही ज्युइश, यानं लगेच कार्यक्रमात बदल केले. ते पण बाहेरचे आहेत म्हणे, त्यांनाही मारायचं. म्हणजे हे लोक आपल्या स्टोरीवरती पण आढळ नाही राहणार, 100% बदलणार वेळ आली तर. फक्त यांच्यासाठी आवश्यक आहे, एकच गोष्ट आवश्यक आहे, सत्तेत राहणं, पॉवर स्वतःकडे ठेवणं. विचार करा, ते जे आर्मीमध्ये होते आधी त्याच्या ज्युइश लोक, ते नंतर दुश्मन बनले, ते सुद्धा त्यांनाही मारलं. कळालं नक्की, कारण की ते पण बिलॉंग करत नाहीत आपल्या रोमन साम्राज्याशी. मारा त्यांनाही. आणि हा तर बोलायचा आपण सुपर आर्यन, ते तर मिक्स आहेत, बाहेरचे आहेत. सेम आले, दोघं एकत्र आले, दोघांनी दुश्मनच बनवले. बाकी खूप खूप लोकांना मारले. होमोसेक्शुअल लोक, LGBTQ, प्राईड मुवमेंट वगैरे आज तुम्ही बघता बिनधास्त निघतात, हे सगळ्यांना मारत होते. त्यांना जगायचाच अधिकार नाही कोणाला. प्युअर आपण म्हणजे प्युअर, बस. समजलं? म्हणजे त्या 100 लोकांमध्ये एखादा होमोसेक्शुअल पण असेल किंवा LGBT कम्युनिटीला पण बिलॉंग करणार, तो कशाला पुढे येऊन म्हणेल नाहीये, तो पण स्वतःला काय प्युअर म्हणतोय, हा तसंच राहायचं, नाही तर मारलं जाईल. कळालं? म्हणजे हे यांनी बाकीच्यांना जगूच दिलं नाही. ते ऑलवेज एका पर्टिक्युलर समाजासाठी दुश्मन निर्माण करत गेले आणि एंगेज करत राहिले, मारा मारा मारा. जेव्हा मग एक समुदाय दुसऱ्या समुदायाला मारतो, तेव्हा मग डेमोक्रेसी जनरलमध्ये फ्रान्स आहे, ब्रिटन आहे, अमेरिका आहे, ह्युमन राईट्स हे ते झालं ना. मग सुरू सेकंड वर्ल्ड झाली की आली लगेच ह्युमन राईट. लीग ऑफ नेशन पासून सुरू झाले, फर्स्ट वर्ल्ड वॉर पासून ह्या गोष्टी सुरू झाल्या होत्या. आफ्टर फर्स्ट वर्ल्ड वॉर जर्मनीमध्ये सोशलिझम आला होता, समाजवाद आला होता, काढला हिटलरने. कसला समाज, लेफ्टिस्ट बिफ्टिस्ट नाही, एक्स्ट्रीम राईटला येते. फासिझम, एक्स्ट्रीम राईटिस्ट, हे दोघं एक्स्ट्रीम राईटिस्ट येते. हे समाजवादी आम्हाला ते आयडिया सांगायचे नाही. कसं सगळ्यांचं भलं नाही, आमचं भलं. आमचं म्हणजे कोण, तर आमच्या ह्या वंशाचं भलं, अशी त्यांची पॉलिसी होती. तर ते ऑलवेज समजा तुम्ही तो समाज आहे, तर मी तुम्हाला ऑलवेज काय देणार, शिकार देणार, तुम्ही शिकार करत राहायची. याच्यामुळे काय होतंय, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष मी पॉवरमध्ये राहतोय ना, माझ्यासारखे दुसरे देश आहेत ॲलीज आणि ऍक्सिस पॉवर, त्या ऍक्सिस मध्ये भर पडते ना, मला सपोर्ट मिळतोय, मला वेपन्स मिळते. अरे जर्मनीकडे मोस्ट ऍडव्हान्स वेपन होते. फर्स्ट वर्ल्ड वॉर मध्ये त्यांना असं बऱ्याच ठिकाणी सांगितलेले केमिकल वेपन्स होते त्यांच्याकडे, जर्मनी. सेकंड वर्ल्ड वॉर कसलं भीषण होतं बघितलं ना आपण, आकडेवारी आपण स्टेट बोर्डलाच बघितलेलं आहे. करोडो लोकांचा जीव गेला, पूर्ण पृथ्वीच बदलली त्याच्यानंतर. नेस्तनाबूत झाला ना युरोप जो पॉवरफुल होता तो. फॉर मुसोलिनी द मिथ वॉज रिस्टोरिंग द ग्लोरी ऑफ रोमन एम्पायर. रोमन एम्पायर माहिती आहे ना, इसवी सन पूर्व काळातलं रोमन एम्पायर, ग्रीक, प्राचीन ग्रीक रोमन एम्पायर म्हणायचो आपण ते. आता ती मशीन आहे का इतकं चेक करणार कोण इथलं ऍक्च्युअली इथलं आहे नाहीये, नाही, पण त्यांनी स्टोरी बनवल्या. आणि फॉर अडॉल्फ हिटलर आर्यन रेस, आम्ही काय प्युअर म्हणजे सुपर आर्यन्स, बाकीचे काय सब ह्युमन्स, मिक्स्ड. So it did not matter that these myths were scientifically or historically wrong. कोणी हिशोब करू शकतं का? आणि माझ्या स्टेटमध्ये जर कोणी हिशोब केला तर तो राहू शकतो का? नाही. What mattered was that they made people feel powerful and ready to fight. कारण की लोक काय झाले होते, आधी काय बनायचे लोकांना, यू डोंट हॅव एनी ऑप्शन. बुद्धी चालवायची का तुम्ही? नाही. ज्यांनी चालवली डेमो दिला, बाकीचे चालवणार का? नाही. पॉवरलेस. आणि कोणत्याच व्यक्तीला पॉवरलेस राहणं आवडत नाही. तुम्ही बघा आता मी जे बोलतोय ना त्याच्यावरती गौर करा. जगातल्या
बऱ्याचशा सिस्टममध्ये तुम्ही ते इम्प्लिमेंट करू शकता. प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करू शकता म्हणजे पाहू शकता, स्वतः नका करू. यांना मी शिक्षा दिली बरोबर, आता ही माझी जनता आहे, ही शब्द काढणार का? भले त्यांना मला लय विरोध करायचा आहे, म्हणजे मोका भेटला तर मला कधी मारतील ते, है ना, पण त्यांना माहिती की आता तरी हात लावू शकत नाहीत ते, किंवा तसा विचार जरी केला किंवा माझ्या बॉडीगार्ड्सला, माझ्या विश्वासू लोकांना वाटलं जरी कोणी विचार केला तरी ते बिंदासच मारतील, पलक झपकतेच मारतील. काय? कारण की मला कदर आहे का जरा? एक श्वासाची पण कदर नाही तुमच्या, उद्याची उद्या लगेच मारलं म्हणजे लोक हेल्पलेस झाले की नाही. आता हे पण तुम्ही पण त्या देशात आहेत समजा, मग हेल्पलेस तुम्ही हेल्पलेस, बरोबर. होऊ शकते की तुम्ही सगळे मिळून रिव्होल्युशन कराल माझ्या अगेन्स्ट, मी राहील का मग सत्तेत? नाही. आता माझ्याकडे पॉवर आहे, पण तुम्ही ग्रुप बनवणार ना, डोके चालवणार ना तुम्ही, राईट. आता जेव्हा सोशलिझम तुमच्या मधला समजा, आता तुम्ही एक लीडर म्हणून समोर आले सोशलिझमचे, तुम्ही यांना पण सोबत घ्या ना, तुम्ही यांना पण, कारण समाजात तर सगळ्यांचं आहे. हॅव्स आणि हे मला तुम्ही हाऊस मध्ये टाकाल, तुम्ही हॅव नॉट्स मध्ये याल, मारा म्हणाल्याला, बरोबर की नाही. म्हणजे डोकं चालवलं की काही ना काहीतरी होणार. मग मी काय म्हणलं, आता तुम्ही पॉवरलेस आहेत ना सगळेजण, म्हणलं भावांनो हे बाहेरून आलेले आहेत, इथं राहण्याचा अधिकार नाही यांना. उद्या हे तुमच्या लेकरांना मिळणारे बेनिफिट्स पण हे घेऊन टाकतील, तुमच्या लेकरांचं जगणं दुष्म हे होऊन जाईल, तुमचं जगणं हे होऊन जाईल. मारा यांना, हे घ्या वेपन्स, चला 16 वर्ष 18 वर्षाच्या पुढचे या, सगळ्या गन वाटप घ्या, एक 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 आणि मारा यांना. चला तुमच्यातल्या एकाने प्रयत्न केला ती गन माझ्यावरती करण्याचा, पण गनमधून बुलेटच निघली नाही. काय असेल ना प्रिकॉशन पण घेतलेली, इंटेलिजन्स आहे, सगळं एवढं भयंकर नेटवर्क आहे माझं, गटला एक जण. आता त्याला अशी शिक्षा मिळणार, तर हे यांच्या गनमध्ये बुलेट आहे, निशाणा पण लावू शकतात, सगळं फ्री आहे, पण ते लावण्याची हिंमतच करणार नाही ते. अरे अजून नाही बुलेट निघली तर मग तर संपलंच आपलं. किंवा निघाली चुकून खांद्याला लागली, इकडे लागली, हा जर वाचला तर त्याच्यामुळे गन इकडे कधीच पॉईंट होणार नाही, गन आता इकडेच पॉईंट होणार फक्त. हे लोक मारायचे खूप, लोकांना जीवानी मारायचे, स्वतःच्या असू त्यांना अगेन्स्ट गेलात गद्दार म्हणून मारणार, तेव्हा वंश म्हणून नाही मारणार, तेव्हा गद्दार म्हणून मारणार. आणि तुम्हाला टोटल एंगेज काय दिलं यांना, माझ्या कसला सोशलिझम येईल, कसलं लिबरलिझम येईल, कसलं हॅव नॉट्स, गेमच नाही तिथे. एकच खेळ, रक्ताचा खेळ, आणि कंटिन्यू मारताय तुम्ही. अरे डॉक्टरांना मारायला सांगितलं, विचार करा, ज्यांच्याकडे वेपन्स नाही. हे तर वेपन्स दिले, सैनिकच होते ना त्यांच्याकडे. अरे नागरिक कमी, सैनिक, लेकरं पण गण घेऊन असायचे, लेकरं, लहान लेकरांना, म्हणजे ज्याला चालता पण येणार नाही त्या सुद्धा लेकर, आणि खूप ब्रुटली मारायचे सैनिक, मारत लागणार. तुम्ही 4 लोकांना मारल्यानंतर मजा म्हणून मारायला लागणार, व्यसन झालं तुमचं ते. विचार करा, गन आहे, तुम्हाला फ्री चान्स आहे, तुम्ही महिलांना मारताय, लेकरांना मारताय, म्हाताऱ्या माणसांना मारताय, नंतर ते कसं होणार ते तलफ. मग स्टाईल मध्ये मारणार, असं फिरून मारणार, इकडून मारणार. हिंसा भेटली एकदा तर कसं होतं, कतले आम चालू झाला, तोपर्यंत मी सत्य आहेत. मग इकडे प्रयत्न चालू अमेरिकेचे, डेमोक्रेसी, जगातले पॉवरफुल देश काय करू शकत नाही. त्यावेळेस न्यूजपेपरला काय येणार, एवढ्या लोकांची कत्तल होते, आता इकडे ज्यूइश आहेत, तिकडे ज्यूइश आहेत, इकडे काही लोक आहेत, तिकडे काही लोक आहेत, बाकीचे युरोपियन देश आहेत, तिकडे पण हे लोक आहेत, आम्हाला कोण वाचवणार, आम्हाला. मग ब्रिटन आहे तिथं, फ्रान्स आहे, दे आर द डेमोक्रेसीज, दे अलीज, ते दोस्त बनले की चला आपण न मारू, आणि जिंकणार पण ते होते, कारण की ते संख्येनं खूप मोठे आहेत. अमेरिका काय आहे, रशिया काय आहे, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनीला यांना त्यांनी हेच केलून टाकलं ना, पण यांनी पण टफ फाईट दिली, आणि तेवढे वर्ष सत्तेत राहिले ना ते याच बळावरती. कळालं, जगाचा इतिहासच बदलला या मिथ्सनं. द लीडर प्रिन्सिपल. Fascism argues that democracy is weak because it involves talking and compromising. नाहक बडबड आणि कॉम्प्रोमाइज करावे लागतात गोष्टीशी डेमोक्रेसीमध्ये. सगळ्यांना ऍडजस्ट करावं लागतं ना. इथं ऍडजस्ट करायचं का कुणाला? ऍडजस्ट नाही करायचं, इथे आपणच. दे बिलीव्ह अ नेशन नीड्स अ सिंगल सुपरमॅन or genius leader like the dictator whose word is a law. जो बोलेल ती पूर्व दिशा. तुम्ही अग्री करता का असं पाहिजे का डेमोक्रेसी पाहिजे? खूप मजा घेऊ लागल्या डेमोक्रेसीची, छान छान.
ते ऐकूनच कसं तरी वाटत आहे की नाही. बरं एखादा चांगला डिक्टेटर असेल तर एक खूप छान डिक्टेटर आहे ज्याला वेडे लोकांचं भलं करण्याचं. एक तर तू बसणारच नाही तिथपर्यंत जाणारच नाही, गेलं तरी माहित नाही काय किती दिवस. डेमोक्रेसी. मग डेमोक्रेसीमध्ये सगळ्या समस्या सॉल्व्ह होतात. डेमोक्रेसी मीन्स नो पॉवर्टी, नो इनइक्वॅलिटी, जस्टिस ही जस्टिस, असं काय आहे. डेमोक्रेसीमध्ये पण लूपहोल्स आहेत है ना. लिबरलिझम मध्ये लूपहोल्स होते, मार्क्सिझम मध्ये लूपहोल्स आहेत, कम्युनिझम मध्ये लूपहोल्स आहेत, प्रत्येक थेअरीमध्ये आहे. शेवटी जसा समाज तशी सिस्टम. आणि जेव्हा आपण म्हणतो कोणता समाज परफेक्ट नाही, तर नाहीये, कोणता व्यक्ती पण परफेक्ट नाहीये. तुम्हाला काय वाटतं इलॉन मस्क परफेक्ट आहे? जेफ बेझोस 100% परफेक्ट आहे? तोही परेशान नाही. इलॉन मस्कचे बघा काही व्हिडिओ, तो एकांत आहे थोडं, तो म्हणतो लोनली फील करतो मी बऱ्याच वेळेस. तोही टेन्शन मध्ये असतो बऱ्याच कारणांना घेऊन. त्याचे बरेच दुःख आहेत पर्सनल, बऱ्याचशा सवयी आहेत सगळ्यांच्या. ट्रम्प भावना तर आपण बघतो. एवढं एम्पायर, एवढं प्रेसिडेंट, तरी मला हे नोबेल प्राइज मिळत नाही, मला हा सन्मान मिळत नाही, मीडियावाले मला असंच बोलतात. त्याचे आहेत पर्सनल कुटाने बरेचसे. द इकॉनॉमिक लॉजिक, द काउंटर रिव्होल्युशन. आता इथे इकॉनॉमिक लॉजिक काय आहे? वन ऑफ द मोस्ट इंटरेस्टिंग क्वेश्चन इज व्हाय डिड रिच बिझनेस ओनर्स सपोर्ट फासिझम. सोशलिझमने काय सांगितलं? मारा उद्योगपतींना. यांनी ते नाही सांगितलं. यांनी म्हणले मारा यांना, बिझनेसवाल्यांना नाही. पण बिझनेसवाल्यांना, आता समजा तुम्ही बिझनेसवाले तुमच्यातले काही, मग तुमच्यातलं काय सांगेल मी? गन्स बनवा, एवढ्या गन्स बनवून द्या. काम करणार ना तुम्ही? तुमचे बिझनेस, तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी ना मी टिकून ठेवेल, चला मला एवढ्या गोष्टी पाहिजेत. नाही दिल्या तर डेमो, 2-4 लोकांचा डेमो द्यायचा. मग बाकी उद्योगपती काय करतात? लाईन लावून गाड्या घेऊन जा साहेब, कधी पाठवू, एवढ्या गन्स आल्या पाहिजेत. मग शेवटी सत्ता कशी टिकते? ही गोरगरिबांना सगळ्यांना घेतलं तर टिकणार नाहीत, उलट त्यांचा खर्च करावा लागेल खाण्यापिण्याचा, नाही तर तेच खातील यांना. म्हणून काय आलं पाहिजे सगळ्यात आधी? आपल्या मानणाऱ्यांकडे हत्यार. तुमच्यातल्या 2-4 लोकांना डेमो दिले, 100 लोक उभे राहिले. आता 100 लोकांमध्ये हिंमतच नाही अगेन्स्ट जायची. काहीतरी डेमो बघितलाय, मग 100 लोकांच्या हातात द्या वेपन्स. 100 लोक कमीत कमी 1000 लोकांनी जी मारतात. मग इकडे अजून 1000 निर्माण करा, द्या 1000 वेपन्स, इकडे लाखांना मारा. त्याच्यात निघून जातात 5-10 वर्ष. आणि सगळं फंडिंग कुठून यायला लागले? तर हे क्लास. कारण की ह्या क्लासला मी सांगितले प्रोटेक्शन देतो तुला, तुमची संपत्ती नाही घेणार आम्ही सोशलिझम वाल्यासारखी. कळालं? पण लिबरलिझम सारखं आम्ही मुक्त पण नाही सोडणार, मी जे म्हणाल ते बनवायचं. सो फासिझम युजली rises when country is in a deep economic crisis such as Great Depression of 1930. आयडियोलॉजी कधी आल्या? जेव्हा डिप्रेशन मध्ये, मंदीमध्ये गेलं होतं जग. आणि अशाच्या मध्ये तर प्रायव्हेट क्लासला स्वतःला जपण्यासाठी काही करायला तयार होतात ते. ड्युरिंग these times the poor and the workers often turn towards socialism and communism. जे कुणाला सांगतायत? कुणाला मारा? प्रायव्हेट प्रॉपर्टीवाल्यांना, उद्योगपतींना. हे बोलला तसं नाही. थ्रेटनिंग टू द फॅक्टरीज अँड वेल्थ. तर ह्यांनी काय केलं? यांना प्रोटेक्शन दिलं. कसलं सोशलिझम आणि काय? फासिझम प्रेझेंट इटसेल्फ ॲज अ थर्ड वे. इट ऍक्ट्स ॲज अ काउंटर रिव्होल्युशन. इट सेव्स कॅपिटलिझम फ्रॉम कम्युनिझम बाय क्रशिंग द वर्कर्स मुवमेंट. वर्कर मध्ये पण हे बाहेरचेच आलेले आहेत, मारा वर्करला. आणि जर बाहेरचे नसतील तर गद्दार असतील, मारा. चिरडल्या मुवमेंट्स. मग म्हणलं जर्मनीमध्ये सोशलिझम होता, चिरडून टाकला हिटलरनं. होता, चिरडून टाकला. कारण की हिटलर काय म्हणला? सुपर आर्यन, आपले वरचे येत. हे सगळ्यांना कुठं वाटत बसतं राज्य? कसलं राज्य? सगळ्यांना का द्यायचं? सगळ्यांना त्यांच्या गरजेप्रमाणे, सोशलिझम म्हणतो ना, प्रत्येकाला त्याच्या गरजेप्रमाणे इक्वली द्यायचं सगळ्यांमध्ये. का? का? आपलं असलं पाहिजे. आपलं म्हणजे कोण? सुपर आर्यन. बाकी कोण आहेत? सब. सो अंडर फासिझम ट्रेड युनियन्स आर बॅन,
स्ट्राईक्स आर इलिगल आणि वेजेस आर लोवर्ड. पैसे उद्योगपती आहेत ना, यांना पैसे, कामगारांना पैसे कमी द्या. कमी पैशात काम करायचं, कामगारांना नाही केलं तर डेमो. धिस प्रोटेक्ट्स द प्रॉपर्टी ऑफ द रिच. आणि श्रीमंत एकदा सुरक्षित झाले तर सत्तेमध्ये बसलेला व्यक्ती सुरक्षितच सुरक्षित. आणि कुठेही जा हेच चालतं. जे अल्ट्रा रिच असतात त्यांना जो सुरक्षित ठेवेल तो सुरक्षित सत्ता चालवेल. जे अल्ट्रा रिच आहेत. द कॅश, आता याच्यामध्ये काय हे होतं, लूज होत आहे. इन एक्सचेंज ऑफ प्रोटेक्शन बिझनेस ओनर्स लूज देअर फ्रीडम. वस्तू इथं मी तुम्हाला वाचवले कुणापासून, त्या युनियन पासून, त्या कम्युनिझम पासून. पण असं नाही की मार्केट फ्री आहे की तुम्ही पाहिजे ते बनवणार नाही. माझी इन्व्हॉल्वमेंट इथे. आता द स्टेट टेल देम, स्टेट म्हणजे कोण, मी शब्द आणायचा यांच्या बाबतीत. कुणाच्या, हिटलर आणि फासिझम आणि नाझिमच्या बाबतीत मी वर्ड आणायचा. मी टेल यू दॅट व्हॉट टू प्रोड्यूस युजली वेपन्स फॉर वॉर, सेट्स द प्राइजेस अँड कंट्रोल द मार्केट. सगळं काय मी सांगेल तसं करायचं, पण तुम्ही तुमची संपत्ती ठेवू शकाल. इट इज अ कॅपिटलिझम विथ गन टू इट्स हेड. कॅपिटलिझम आहे पण उद्योगपतींच्या डोक्यावर काय लावली, गन लावली. सिंपल भाषा. उद्योगपती आहे, प्रॉपर्टी आहे, तो त्याच्या गाडीत येईल, तो त्याच्या बंगल्यात राहील, पण जे म्हणाल तेच करेल.